चला जाऊया. चला. आलाय विघ्नेश, आलाय रुद्र आणि हा चिन्मय. चला वाजवतात तिथे. नाश्ता केलात? हो. ऊन मित्रांनो बराचसा पडलाय आणि आता मित्रांनो आम्ही खाली जातोय. म्हणजे वनराई आहे आमची, ब्राह्मणदेव, तिथे आमची विहीर आहे ती, जिथून आम्ही पाणी वगैरे नळाने घेतो. त्या विहिरीची साफसफाई चालू आहे, तर खाली जातोय. हळूहळू हळू. आंघोळ करूया ना? आंघोळ करूया ना विघ्नेश? सकाळी केली आम्ही. नाही, व्हाळावरती, पर्यावरती. विघ्नेश आंघोळ करूया ना? विघ्नेश काय मित्रांनो आंघोळ करणार नाही. विघ्नेशला काल ताप आलेला. चिन्मय आंघोळ करूया ना? बघा पाठच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो विहीर दाखवली होती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चेतन कोळेकर आणि कोकणी चेतन ब्लॉग्स या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. दुपारचे 12 वाजलेत आणि ऊन बरंचसं पडलं आहे मित्रांनो. आज काय पाऊस नाही, काल जोरात पाऊस होता आणि थोडीशी मुंबईची चाकरमणी वगैरे आली आहे. आणि हे आमचे छोटे फ्रेंड्स बोलायला गेलात तर त्यांना घेऊन जातो आहे खाली. विहीर वगैरे साफ करतायत त्याच्यामुळे खाली जातो आहे. तर मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चौकास चप्पल सटकेला बुळबुटीत झालाय. कुर्ले पकडूया ना? पकडूया. कुर्ले पकडूया. आता नाही भेटणार. हां आता नाही भेटणार. मग रात्री. रात्री दिवसाच्या पण भेटतं. काडवळी काडवळी माहिती ना, काडू असतात ते. हां ऑलरेडी सांगितलेलं. पाणी मित्रांनो भरपूर आहे. काल पाऊस पडला ना, त्याच्यामुळे पाण्याची लेवल वाढली आहे बघा. विहीर केतपत काय केलं नाही मित्रांनो, बघूया. काही मंडळी पुढे आली होती आणि विहिरीमध्ये आमची मशीन आहे ती थोडी बंद पडली, त्याच्यामुळे बघा बाहेर काढलेली आहे मशीन. त्याच्यामुळे पाणी येत नाही आहे, वरच्या विहिरीचं पाणी प्यावं लागतं. आणि हे बघा एकदम स्वच्छ वॉटर आहे, स्वच्छ पाणी आहे. हे बघा झाडी इकडे बाजूला काढली आहे, कारण पालापाचोळा आतमध्ये जातो आणि मासे पण भरपूर आहेत. मासे म्हणजे सुरुवातीला मित्रांनो विहीर उपसली तेव्हा मासे खूप निघाले होते आणि आता थोडेफार माशांचं प्रमाण कमी झालं आहे. ऊन बघा मित्रांनो, बराचसा ऊन आता उन्हाळ्यात जसा पडता तसा पडूक लागला आहे. इथे एक कुठेतरी सुरंगीन होती वाटते. हे बघा ही मित्रांनो चांगली अशी बांधूक हवी, कारण वाळ्याच्या बाजूला असल्यामुळे थोडंसं माती ओली होते आणि खाली पडत असते, त्याच्यामुळे थोडंसं चिऱ्याचं बांधकाम करायला लागेल.
पहिली छोटीच होती, एवढी आकाराची होती आणि आता त्याची साईज आम्ही गेल्या वर्षी एवढी केली आहे, म्हणजे थोडीशी रुंद केली आहे. त्याच्यामुळे पाण्याचा साठा थोडासा जास्त होतो. बघा थोडीशी बोलतात ना की माती भाग आहे, त्याच्यामुळे थोडीशी जंग वगैरे लागते, काहीतरी खराबी निघाले, त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचा एकदम प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. काय पाऊस आहे त्याच्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाही, पण घरात येणारं पाणी असल्या कारणाने थोडंसं विहिरीवर जायला लागतं आहे. कारण आता लोकांना जास्त घरामध्ये पाणी पाहिजे, विहिरीवरती पाणी जास्त करून ओढत नाही. आणि आता आमची काही मंडळी विहिरीवरती पाणी ओढायला सुरुवात झाली आहे. हे बघा मासे वरती आले. तर मित्रांनो बघायला गेलं तर हे बघा काल इकडे पोरं आली होती मुंबईची आणि त्यांना आंघोळ करण्यासाठी सुद्धा इथे उपयुक्त असं धरण बांधलं आहे छोटंसं. म्हणजे गणपती पण आम्ही इथेच बुडवतो, त्याच्यामुळे पाणी थोडंसं अडवलं गेलं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा साठा जरा बऱ्यापैकी झाला आहे. कारण इथपासून आमचे लाईन गणपती बुडवले जातात आणि गणपतीचं विसर्जन केलं जातं. बघा झाल्यावर आलं झालं मशीन नाही बाहेर काढलेले मशीन. हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे कोकणी चेतन ब्लॉग्समध्ये. अगर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरायचं नाही करा. मित्रांनो हे बघा ही हसोळ आहेत, हसोळं, आणि पिकल्यावरती एकदम स्वीट लागतात. आणि रानटी मेवा आहे. बाहेर गेलं तर इकडे एक झाड होतं म्हणून तुम्हाला दाखवलं. बऱ्यापैकी बघा इथे पण आहेत. तर मित्रांनो चाललो आहे आता घरी. छोटीशी व्हिडिओ आहे. जास्त वेळ आम्ही थांबलो नाही, कारण अगोदर थोडंसं अर्धं काम करून झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त थांबलो नाही. थोडंसं बघून आलो कितपत काय झालं आहे ते. हां बाय बाय. तर मित्रांनो मंडळी गेले घरी. नाही बघा तुम्हाला बोललो होतं ना विहिरीवरती पाणी ओढत आहेत. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमचा गणपती बाप्पा. मित्रांनो आमचा हा यावर्षीचा गणपती 2024चा बघा. काय खातं मला पण देशील ना? हां बरोबर, मला मी घेऊन आहे त्यातला. हाय कर हाय. हाय हाय. चकली संध्याकाळी वाजव. कुठं तुझी दाखव. तर मित्रांनो आरोही जेवते. वाजले 12:30 1 वाजले, त्याच्यामुळे आरोही जेवते.
आणि देवाजवळ एक अगरबत्ती लावतो कारण 3 ऑलरेडी आहेत. हे बघा कोंबडी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.